तर हाय नमस्कार. बघू शकता बानूला दवाखान्यात आणलंय मी. बघा काय तिचा खोकलाच राहिनाय. कामावून आले ईट भट्टीहून. बघा बानूचा खोकलाच राहिनाय. अशी करते खोकला. ताप पण आहे जरा, एवढा नाही ताप. नुसतं डोकं छाती गरम राहते. काय काय औषधं केले. लसणाची माळ घातली, शिर्डीचा मूत पाजला 2 चमचे, गोळ्या औषधं नेली, पण काय फरकच नाही. काय फरक नाही. तिथनं वरतान करून आली कामावून आणि इथं बानूला दवाखान्यात नेण्यासाठी आलो. मालकाची गाडी घेऊन आलो. तसं तिला आणायलाच येत नाही ना. काय करावं, त्या लेकरा खेळलं म्हणजे बरं वाटतंय जेवायला ना. नुसतं बघतंय आणि तोंडात तिच्या लाळ, असं लाळूक नाही का, मासा कसा असतोय ते लाळूक, तसं येतंय तिच्या तोंडातनं. आणि पुसून तर तोंड नुसतं तिचं लाल फडक झालंय, तोंड पण आलंय. आणि ती जरा थोडंसं असलं म्हणजे जरा बरं वाटतंय तिला. आणि जास्त झाल्यावर मग लई येड्यावणी करते. आता आलो, डॉक्टर 4 वाजता येणार आहेत. बघू आता सलाईन लावलं तर एखादी बाटली लावायची. इंजेक्शन देते नी, गोळ्या औषधं. आलो की सिस्टर म्हणली काय झालंय बाळाला. आता एवढी मोठी आणि बघून कुणाला पण असं वाटतं ना, कुणाला पण वाटतं साहजिक आहे. बघितलं कशी खोकतो बाण. लय जीवाला दुनियाचा ताप आहे जीवाला. काय करावा, कसं काय करावं. मला तर लय टेन्शन येतं. आणवी आजारी पडले ना, खाऊ पण वाटत नाही. पण आता कामाला गेली म्हणून तर 2 दिवस पैसा तर आलं, म्हणून तर आणलं दवाखान्यात. लय परिस्थिती बेकार आहे. देवा अशी वेळ कोणावरच येऊ नये. अपंग लेकरून त्यात तिला अजून काय व्हायचं म्हणल्यावर लय जीवाची धावणे होती. बघते हे नुसतं हृदय हलतंय तिथं, भक 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 असं होतंय. पाण्याने पुसावं लागेल. ताप आहे जरा, तशी इंजेक्शन देत नाहीत ना. पाणी कुठं आहे बाहेर, असं ओलं करून आणते मी, पुसून घेते. वीटभट्टीवर जायचं, तिकडून यायचं. आपल्याकडे आहे का ऐन टायमाला पैसा, सांगा बरं. कोण असं ऐन टायमाला मी कष्ट करते म्हणून तर मी पटदिशीने आणू शकते. आणि मी आता मी तिकडे कामाला गेली आणवीला सोडून, पण इथं बानूची देखरेख होती. एक माणूस स्पेशल लागते आणि तिथं बानूची लय धावपळ होती. तिला वेळेवर जेवायला भेटत नाही. आणि धुरळा माती, तिला अजून एलर्जी, म्हणून तिला आयपाशीच ठेवली आहे. घेऊन जाणार आहे, पण थंडी आहे ना त्यामुळं. आणि आपण थोडंच मोजकं नेलेलं असतं या. तिथं गारटा पाक टेवललेली घरं आहेत ती खालनं, कोबा नाही काय नाही. झोपू नको पिले. नुसता जीव काय पण येतंय मनात, काय करावं मनच राहत नाही. दागदुख होते. दवाखान्यात आणायचं म्हणलं ना, इतकं भ्या वाटतंय, अंगावर काटं फुटते. लय आलंय, एकदाच आलंय तिला, दाटूनच आलंय. नाक बी दोन्ही पॅक, तोंडातनं सुवाद चलत नाही, नाकातनं सुवाद चलत नाही. म्हणजे तोंडातनं सुवास घ्यावा तर लाळ आहे, आणि नाकातनं घ्यावं तर दोन्ही नाका पॅक आहेत सर्दीने. शेंबूड बी नाही तिला. कसली दुखणं तर आलंय बघा की डेंजर पोरीला. झोपायला लागली. झोपू नको बाबू, झोपू नको. डोकं चोळ का मम्मा, डोकं चोळ का.
आवाज निघाना काय नाही, तेवढंच बोललं तरी जीवाला जरा बरं वाटतंय की. फॅन केलाय चालू नाही काय, ताप निवल जरा. असं लेकरू बघून ना डॉक्टर लोक पण म्हणजे दुर्लक्ष करतात जास्त. पण अशा लेकराला त्यांना कळत नाही की पटकन असं बघावा की काहीतरी करावा, नाही कळत. लई आता सगळीकडून मी औषधं आणून तिला काहीच फरक पडेना. जेवढं तिचं दुखणं आहे तेवढं औषधं दुखतच झाल्यात पोटात तिच्या. ती पण औषधं आणि घरची पण उपाय औषधं. घरचं पण इलाज केला पण तरी पण नाही. तर चला, तिकडं आहेत मॅडम बघतात मला एक तर दुनियाची लाज वाटते. म्हणलं तुमच्यापर्यंत पोचवावं म्हणलं. बाय कर बानू, काका माऊला बाय कर. ए बोले झूट नको, ए बान झूट नको, झोपायला लागली. तर चला बाय.